आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या सकारात्मक बातमीपत्रात आपलं स्वागत, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक रोड शाखेने 350व्या शिवराज्याभिषेक दिनापासून 400व्या शिवजन्मोत्सवापर्यंत शिवयुगाची स्मरणगाथा सुरू केली आहे. या मालिकेच्या द्वितीय वर्षी नाशिकच्या मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचे सादरीकरण केले. पोवाडे ऐकण्यासाठी नाशिक रोडचे ऋतुरंग एम्पी थिएटर रसिकांनी भरून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस पोवाडे आणि शौर्यगीतांच्या सादरीकरणातून शिवरायांची शौर्यगाथा उलगडली. अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरात रविवारी 5099 पिशव्या रक्तसंचलन करण्यात आले. 12 तालुक्यांसह शहरात रात्री उशिरापर्यंत रक्तसंचलन सुरूच होते. या शिबिरामुळे पुढील 42 दिवस हे रक्त पुरणार असून आवश्यकतेनुसार जिल्ह्यासह राज्यभरातही गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी हे रक्त दिले जाणार आहे. नागपुरातील पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉक्टर विजय घुगे आणि संजय सराफ यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि आपली भूमिका या विषयावर विविध स्वयंसेवी संस्थांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे 23 जुलैला पीओपी मूर्ती विसर्जनाचे धोरण जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी त्यांना निवेदन देऊन पर्यावरण वाचवण्यासाठी गणेश विसर्जनाबाबत कडक भूमिका घेण्याचं आवाहन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या राजमाता अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील मुलींना आता शिक्षणासाठी प्रवास खर्च करावा लागत नाही. यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात सिल्लोड आगारातून तब्बल 2650 विद्यार्थिनींनी या योजनेचा मोफत पास वाटप करण्यात आलाय. प्रवासाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुली शिक्षण अर्धवट सोडतात. ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुलींसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचे 3रे सत्र वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल या विषयावर संपन्न झाले. विखुरलेल्या समाजाला चालना देण्यासाठी संतांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाजाला जोडण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदायाने केले असून हा संप्रदाय म्हणजे समन्वयाचे स्रोत आहे. संतत्व म्हणजे मातृत्व असून हेच सूत्र समाजाला जोडून ठेवत असं मत परिषदेचे सहभागी सर्व कीर्तनकार आणि संत साहित्य अभ्यासक तज्ञांनी व्यक्त केलं. सोशल मीडिया, फोटो मॉर्फिंग, OTP फसवणूक अशा प्रकारांपासून नागरिकांना सावध करण्यासाठी नाशिकच्या CMCS महाविद्यालयाच्या 20 सायबर वॉरियर्सनी आषाढी एकादशीवर आधारित सायबर वारी उपक्रम राबवला. गोदा घाटसह नाशिकच्या धार्मिक परिसरात विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी बांधवांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी 1000 नागरिकांशी थेट संवाद साधत सायबर सुरक्षेचा संदेश दिला. अमरनाथ यात्रेत कालच्या दिवशी 16,886 भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. यात्रा चालू झाल्यापासून आतापर्यंत 3 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी पवित्र गुहा मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेतलंय. यात्रा मार्गावर अनेक सुविधा देण्यात आल्या असून सुरक्षाही तेवढीच चोख ठेवण्यात आली आहे. देशातील प्रेक्षक आता चित्रपटगृहांकडे परतू लागले आहेत. या वर्षाच्या पहिल्या 6 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी विक्रमी 5,723 कोटी रुपये कमवले असून हे 2022 नंतरचे सर्वाधिक आणि गेल्या वर्षीपेक्षा 14% जास्त आहे. यावर्षी छावाने सर्वाधिक 693 कोटी आणि त्यानंतर संक्रांती वस्तुनामने 222 कोटी रुपये कमवले. येत्या 6 महिन्यात अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करतील अशी आशा फिल्म इंडस्ट्रीने व्यक्त केली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे सकारात्मक बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.